रामचंद्र भगवान की जय। सूत हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। गावापासून या कोस दोन एकादी केली महारण्ये नरसिंह मेहता विलोकून पाहता झाला सोता। ग्रंथकर्ते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगतायत नरसिंह मेहताची कथा चालू आहे। तर नरसिंह मेहता कोण आहे? शंकरासी म्हणे विश्वकर्ता तुम्ही व्हावे नरसिंह मेहता। पहिल्याच अध्यायामध्ये ओवी सांगितले। आणि जुनागडी नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये नरसिंह मेहतानं अवतार घेतला। तर ती नरसिंह मेहता अगोदर कोण होता? तर वाघ होता, काल आपण पाहिलं। त्या वाघाला उपदेश कुणी केला? पिपाजी राजाने केला। उपदेश करून तो 7 दिवसात मृत्यू पावला। परत मानव लोकांमध्ये वैष्णवामध्ये जन्म घेतला आणि घरापासून घरी त्रास व्हायला लागला त्याला। भाऊजाई नीट बोलायला गेली, लहान असताना आई वडील वारले, त्याच्यामुळे तो निघून गेला आणि घोर अशा प्रकारचं अरण्य लागलं। तिथं गेल्यावर काय झालं? पुढे अकस्मात पाहता तो शिवालय देखील अवस्थित नरसिंह मेहता प्रवेशात तव कैलासनाथ देखील। आणि नरसिंह मेहता अरण्यामध्ये गेला, घोर अरण्य लागलं। आणि अरण्यामध्ये गेल्यावर अचानक समोर शिवालय पाहिलं, महादेवाचं मंदिर पाहिलं। नरसिंह मेहतानं आतमध्ये प्रवेश केला तर महादेवाचं लिंग मूर्ती रूपी असणारे लिंग त्यांना पाहायला भेटलं, दर्शन घेतलं। काय झालं? ओ सदारण्य म्हणून नाही मनुष्याची आगमन धीर धरून या निज मनिदान वंदिले चरण शिवाची। आणि ते अरण्य घनदाट होतं, घनघोर अरण्य होतं। त्या अरण्यामध्ये मनुष्याचा प्रवेश नव्हता। अशा प्रकारे भीतीदायक ते अरण्य होतं, घाबरत होता नरसिंह मेहता आतमध्ये जायला। घनदाट अरण्य आहे आणि अरण्यामध्ये महादेवाचं मंदिर आहे। मनाला धीर दिला, आतमध्ये गेला आणि महादेवाचं दर्शन घेतलं। उपमन्युआ ब्रह्मण कुमार दुग्ध मागी वाटीवर माता न देता सत्वरा रुसुनिया बैसला। आणि उपमन्यू आपले लहान होता, तो ब्राह्मणाचा मुलगा होता, आपल्या आईजवळ दुधाचा हट्ट केला होता। किती दूध पाहिजे होतं? वाटीभर। लेकराला किती दूध लागतं? वाटीभर दूध दिलं की त्यांचं समाधान होतंय, पण ते सुद्धा दूध दिलं नाही आईना। म्हणून तो असणारा उपमन्यू रुसून बसला। काय झालं? हे उत्तम पाद चिते पाळ तयाचा पुत्र ध्रुव बाळ रुसून गेला तात्काळ वैकुंठ पाळ आराधिला। आणि ते असणारा त्या ठिकाणी ध्रुव बाळ उत्तानपाद राजा होता आणि त्याचा मुलगा असणारा ध्रुव बापाच्या मांडीवर बसायला जागा मिळाली नाही म्हणून रुसून गेला। आणि रुसून गेल्यावर भगवंताची आराधना केली आणि आजही ध्रुव अमर आहे। अक्षयपद आढळपद त्याला प्राप्त झालं असं सांगतात। दयाचे परी नरसिंह मेहता नो ताप धरून या निज चेता म्हणे विश्वमरा विश्वनाथा मदानाथा अपंगी। आणि त्याच पद्धतीनं नरसिंह मेहता सुद्धा इकडे संसाराला, घरच्या तापाला, वैतागाला कंटाळला आणि घरनं रुसून आलाय। रुसून आला घरून आणि महादेवाच्या चरणावरती वास केला। अनाथनाथ आहेत तुम्ही, आमचं संरक्षण करा। नरसिंह मेहता बोलू लागला। पिनाक पाने वर्त तिरमन त्याचे अंगावरी केली शयन वर्जिले अन्नादी फळभक्षण उदक पाना न करीतो। आणि तो नरसिंह मेहता ते असणाऱ्या महादेवाच्या जी काही पिंड होती त्याच्यावरती डोकं ठेवलं, महादेवाला घट्ट आलिंगन दिला, मिठी मारली आणि अन्न पाणी त्यानं सोडून दिलं आणि महादेवाच्या चरणाजवळ अखंड वास केला असं सांगतात। 7 दिवस लोटले दान कैलासपती विस्मित मन म्हणे सर्व शरीर मज लागून वाहिली निजनिष्ठे। 7 दिवस तो त्या महादेवाच्या पिंडीला घट्ट मिठी मारून बसला होता। 7 दिवस पाणी नाही, अन्न नाही, काहीच नाहीये। आणि 7 दिवसानंतर
महादेवांनी विचार केला, या लेकरानं आपल्याला शरीर अर्पण केलंय, 7 दिवस आपल्या इथं पिंडीवरती घट्ट मिठी मारून बसलाय, असा विचार महादेवजी करतात. वृंदाक्षरा सुमन चंदने नाना परिचया दिव्य रत्नी मुक्ताहार सुवर्णभूषणी मज कारणे अर्पिती. आणि महादेवजी सांगतायत, लोक मला काही काही अर्पण करतायत, पण मला त्याची काहीच गरज नाही महाराज. कोणी सोनं आणून देत आहे, कोणी सुगंधित फुलं देत आहे, कोणी मुक्त हार देत आहे, कोणी दागिनं देत आहे. बरेच लोक त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार पद्धतीनुसार मला अर्पण करतात. महादेवजी बोलतात, द्रविवेचिनी अगणित कोणी शिवालयी बांधित भागीरथीची उदक त्वरित कोणी अर्पिती आवडी. आणि कोणी कोणी काय काय करताय, आता ज्याच्याकडे अफाट संपत्ती आहे ती द्रव्य जमा करून महादेवाचं मंदिर बांधतय, काशीला जाऊन गंगेचं पाणी आणतंय, भागीरथीचं आणतंय, त्रिवेणी संगमामधनं पाणी आणतंय आणि आणून मला अभिषेक घालतंय. अशा प्रकारची नाना साधना लोक माझ्यासाठी करतात. महादेवजी बोलतात, बेलपत्राचे लाकोली अनुने वाहती ताकाळी परे सर्व शरीर कोणी काळे नाही मज लागे अर्पिले. महादेवजी बोलतायत, कुणी काहीही केलं, सगळ्यांनी मला आपापल्या पद्धतीनं सोयीनुसार दान केलं. कोणी त्या ठिकाणी बेलाची पत्र अनेक आणली आणि माझ्या असणाऱ्या पिंडीवरती वाहिली, पण अखंड शरीर मला देणारा अजून कोणी झालं नाहीये, अखंड शरीर मला अर्पण करणारा अजून कोणी झालं नाही. महादेवजी बोलू लागले, शरीराचा लोभा धरून नाना परीची करीते साधना व्रत गेले त्याचे ज्ञान त्याशी गज जीवन भेटेना. आणि महादेवजी सांगतायत की बाबा लोक भक्ती करतायत पण शरीराचा लोभ मनामध्ये असतो. भक्ती करायची तर शरीराचा विचारच करायचा नाही. होय, फुटो हे मस्तक तुटो हे शरीर परिणामाचा गजरा, किंवा देह जाओ अथवा राहो. देहाची चिंता करायची नाही, ज्याला देहलोभ आहे त्याचं ज्ञान व्यर्थ आहे. अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतात. नरसिंह मे त्याचा दृढ भाव कोणी तोष्टला सदाशिव सगुण स्वरूप महादेव प्रकट करीते वेळी. आणि नरसिंह मेहत्याचा भाव पाहिला. आता ती लहानच होत, फक्त घरी वहिनी नीट बोलत नव्हते, त्याची भाऊजाई म्हणून तो रुसून आला होता. आणि त्या असणाऱ्या नरसिंह मेहताचा भाव पाहिला आणि महादेव साक्षात प्रकट झाले. आलिंगन दिलं म्हणतात, तो दशभुजा पंचानन गापनंगाची भूषण मस्तके जटा पिंगट वर्ण विभूती चर्चना सर्वांगी. आणि महादेवाचं स्वरूप कसं आहे, पंचवदन आहे आणि डोक्यावरती चंद्र आहे, गंगा आहे, जटा वाढलेले आहेत, गळ्यामध्ये सर्प आहे, सर्वांगाला राख आहे, कपाळाला विभूती आहे. अशा प्रकारचं असणारं स्वरूप आहे महादेवाचं. आणि असे महादेव नरसिंह मेहतेच्या समोर सगुण स्वरूपानं प्रकट झाले. ऐसे स्वरूप प्रकटा करुणे काय करी पिनाक पाणी नरसिंह मेहत्यासे उठवणे अभय वचनिया बोलत. आणि मग तशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं की बाबा असा असणारा महादेव स्वयंभू त्या असणाऱ्या नरसिंह मेहतेला साक्षात दर्शन दिलं, प्रगट झाले. काय झालं, मने रे बाळका ने भक्ता प्रसन्न झालो तुझा आता काय का मना वाटते चित्ता ते सर्वता मज सांग. महादेवजी प्रगट झाले आणि महादेवाने सांगितलं त्या लेकराला, लहान होत ते नरसिंह मेहता, आणि त्याला सांगितलं बाळका काय तुझ्या मनामध्ये इच्छा आहे, काही इच्छा असू दे माग. म्हणले मी प्रसन्न झालोय, देवाचा देव आहे तो महादेव, प्रसन्न झालोय, तुला काय मागायचं ते माग. महादेवजी त्या लेकराला बोलतात, नरसिंह मेहत्याने ऐकून वचन कैलासपतीची धरली चरण प्रसन्न झाले तमज लागून अभय वचन देऊनी. आणि त्यावेळेस नरसिंह मेहत्याने पाहिलं तर साक्षात महादेव समोर उभा आहे.
नरसिंह मेहतानं लोटांगण घातलं महादेवाला आणि महादेवाला वचन बोलू लागला मृदू. म्हणले स्वामी प्रगट झाला तर मागतो ऐका. तरी मी तो बाळका अज्ञान मदन कळेची उत्तम मागणी. ओम हासी आवडी जीवाहून धीमद दे नीलकंठा. आणि नरसिंह मेहतानं सांगितलं देवा मी लहान आहे, अज्ञान आहे, लेकरू आहे, मला काय मागावं हे कळत नाही. लहान लेकरू असतं महाराज, त्याला काय बी चांगलंच वाटतंय, कशाकडे बी बोट करतं, त्याला काय कळायचं. त्यांनी सांगितलं मला काही मागण्याचा अनुभव नाही, त्यामुळं तुम्ही सज्ञान आहेत, मला जे आवडतंय ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं द्या असं महादेवाला नरसिंह मेहता बोलू लागला. जैसे मातेचे अज्ञानी बाळ त्याशी न कळेची उचित काळ. परे जननेशी आवडी सर्व काळ अलंकार देवी निज प्रीती. लेकरू असतं महाराज लहान आणि त्या लेकराला आईजवळ काय मागायचं लेकराला माहिती नसतं. लेकराला काही उचित काय किंवा काय मागणं ही कळत नसतं. पण आईला बरोबर माहिती असतं आपल्या लेकराला कधी काय पाहिजे, कधी काय कोणत्या गोष्टीची सवय आहे ही आईला माहिती असतं. तशा पद्धतीनं मला मागायचं कळत नाही, पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं मला हवं तर द्या असं तो लेकरू महादेवाला बोलू लागला. देवे तुम्ही आजे विश्वनाथा प्रसन्न मुखी वरव पिता. रोजे आवडील तुम्हाचे चेता तिचे अनाथा मज द्यावी. आणि त्या लेकराने सांगितलं तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वाचे नाथ आहे आणि तुम्हाला जे योग्य वाटल, जे उचित वाटल तो योग्य वर तुम्ही मला द्या. आणि मी अनाथ आहे, मला जगतामध्ये कुणी नाही तुमच्याशिवाय, मला वर देऊन सनाथ करा असं ते नरसिंह मेहता महादेवाला बोलू लागला. हास्यवदना पिनाक पाणी विस्मित झाली निजमणी. म्हणे ऐसा चतुर भक्त कोणी नाही नैनी देखिला. त्या लेकराचं बोलणं ऐकलं महाराज महादेवानं. आता त्याला काय मागायचं ती माग महादेवानं फुल वरदान दिलं, तर काय आवडेल ती माग. पण त्यानं सांगितलं देवा मला मागायचं कळत नाही, तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही द्या असं बोलल्यावर महादेवानं हास्य केलं. आणि याच्यासारखा हुशार भक्त कुणीच नाहीये असं महादेव स्वतःला बोलतात. नरसिंह मेहत्या कारण मागुती शिव बोली वचना. सकळ देवाचे देवारत चना तो श्रीकृष्ण मज आवडी. आणि त्यावेळेस नरसिंह मेहताला देवानं सांगितलं, महादेवानं नरसिंह मेहताचं मागणं काय होतं, तुम्हाला जे आवडतं ते मला द्या असं त्याचं मागणं होतं. मग महादेवानं सांगितलं मला कृष्ण आवडतं, जो जगाचा कार्यकर्ता भगवंत आहे त्याचे आम्ही अखंड भजन करतो, तो मला आवडतो. महादेव बोलू लागले. गंगे पार्वती सेना सांगता मी जपतासी श्री कृष्णनाथा. त्याहून विशेष भक्त कथा मज तत्वता आवडी. आणि त्यांनी सांगितलं मला देव तर आवडतो, पण देवापेक्षा सुद्धा जे काही भक्त असतात तेही प्राण पर्वते आवडते मज निरुते. अशा प्रकारचे भक्त किती भक्त आवडतात. पार्वतीपेक्षा सुद्धा प्रिय मला भक्त आहे, पत्नीपेक्षा सुद्धा जास्त मला भक्त आवडतात असं महादेवजी बोलतात. माझी आजीवीचे निज गुण ती तू दाखवी मनसे मज. याच के नरपासे मागता राजा नवीचे काज सर्वता. आणि त्यांनी सांगितलं, कोणी सांगितलं, महादेवजी बोलतायत तू काय मागितलंय, मला जे आवडते ते मागितलंय, आता याच काय. आणि त्या याचकान राजाला मागितलं तर तो राजा देणार. राजाला काय अवघड आहे का देण्यासाठी. याचकाला काय लागतंय, थोडीफार धन संपत्ती, तेवढं राजाला देणं अवघड आहे का. अशा पद्धतीने बोलू लागले. कृष्ण पाणी मागता निज धन सुखी नवती याचक जन. कामिकासी या मागता स्त्रीदान न पावे सन्मान याचक. आणि कोणी कुणाला मागावं याचंही ज्ञान पाहिजे महाराज. जो पहिल्यापासूनच दीन आहे, गरीब आहे, त्याला जर संपत्ती मागितली तर देता येईल का. जो कामिक आहे
मनामध्ये अखंड काम नाही, त्याला जर स्त्री मागितली तर देता येईल का? तशा पद्धतीनं ज्याच्यापाशी जो आहे तो देऊ शकतो किंवा त्याला मागावा असं सांगतात. हे रोमाने पिनक पाणी नाना परेचे दृष्टांत देऊनी समजाविता मज लागुनी परी संशय मने वाटत असे. आणि ती लेकरू होत नरसिंह मेहता, त्यानं सांगितलं महादेवा तुम्ही चतुर आहे, अनेक प्रकारचे दृष्टांत आम्हाला देताय, आम्हाला काय कळालं त्यातलं, आम्ही लेकरू आहे, काय कळणार आहे आम्हाला, काही कळत नाही, पण एक शंका आहे मनामध्ये. कोणती आहे ऐका. बळी राजा उदार कुणी याचक रूपी श्री वामना दाताचे देऊने राजदाना आत्मनिवेदन केले की. नरसिंह मेहत्याने सांगितलं महादेवा एक शंका आहे म्हणले मला. बळी हा राजा होता आणि त्या बळी राजापाशी याचक म्हणून वामन गेले आणि याचकानं राजाला मागितलं, पण देणाराच पाताळामध्ये गेला. मागणारा देणाऱ्यापेक्षा मागणारा श्रेष्ठ होता. त्यानं 3 पावलामध्ये 3 पावलामध्ये जमीन मागितली, तेवढं देता आली नाही म्हणून पाताळामध्ये गेला असं सांगतात. हरिचंद्र राजा सात्विक पूर्ण विश्वमित्र याचक मागता दान राज्य कांता पुत्र देऊन निज सत्व त्याने रचिले. अहो जगामध्ये सर्वस्व देणारे अनेक आहेत. सूर्यवंशामध्ये चक्रवर्ती सम्राट हरिश्चंद्र राजा, आणि त्या राजापाशी विश्वामित्र मागणी करायला आला होता. त्या राजानं सर्वस्व दिलं, बायको ऐकली, पोरग ऐकलं, सगळं स्वतःला विकला, स्वतः डोंबाच्या इथं काम करायला स्मशानभूमी राखायला राहिला, पण सत्व ढळू दिलं नाही. अशा प्रकारचे अनेक दानी लोक जगतामध्ये आहेत असं सांगतात. देवी उदार कैलासपती प्रसन्न झाले मज प्रती तरी तुम्हाला घरी जायची प्रीती तुझे श्री निश्चित मज जावा. आणि याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही श्रेष्ठ आहे, तुम्ही कैलासपती आहे आणि तुमच्यापाशी काय कमी आहे, तुम्हाला जे आवडतंय ते मला दाखवा, ते मला डोळ्यानं पाहायचंय असं नरसिंह मेहता महादेवाला बोलू लागला. वचन ऐकोनी आदेक काय बोलते त्रिपुरकांत श्रीकृष्ण लीला लौकिक त्या मज देख आवडती. आणि नरसिंह मेहत्यानं असं सांगितलं तुम्हाला जे आवडतंय ते मला दाखवा. त्यावेळेस महादेवानं सांगितलं आम्हाला देवच आवडतो. भगवान श्रीकृष्णाचे लीला, त्याचं चरित्र, त्यानं केलेलं कौतुक हे आम्हाला आवडतं असं महादेवजी बोलू लागले. श्रीकृष्ण लीला अद्भुत जनी गोकुळी क्रीडला चक्र पाणी तेरा समंडळ मज लागुनी जीवा होनी आवडी. महादेवजी सांगतायत देवाला काय आवडतंय. महादेव सुद्धा देवांचा देव आहे, त्या महादेवाची आवड काय आहे. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे केलेलं चरित्र आहे लहानपणामध्ये, कारण भगवंतानं लहानपणामध्येच केलेलं चरित्र आहे. लहानपणी खेळता खेळ दैत्य मारिले परम सबळ असा असणारा तो देव आहे आणि त्या देवाचं चरित्र ऐकायला वाचायला मला आवडतं. महादेवजी बोलतात. कन्येचे कांती गोपी क्रीडी जग जेती मजला त्याची प्रीती मोठी जाता से दिती पावया. आणि तोच असणारा भगवान श्रीकृष्ण आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र खूप सुंदर आहे महाराज. ऐका हरिविजय 15व्या अध्यायापर्यंत, तिथून पुढे मागचं सगळं ऐका चरित्र देवाचं. गोपी बरोबर काय संवाद केला, गोपी बरोबर कसं खेळला, तो भगवान परमात्मा त्याचं चरित्र मला आवडतं. महादेवजी बोलतात. रास मंडळ रतोनी सांग नरते करी तो श्रीरंग मिहे वाजवे मृदंग ताल सांग वैसोनी. महादेवजी
श्रीकृष्ण गवळणी बरोबर रास क्रीडा खेळत होते तेव्हा पकवाज वाजवायला मी जात होतो. त्यांच्या असणाऱ्या रास क्रीडामध्ये मृदंग वाजवायला मी स्वतः जात होतो. एवढी आवड मला कृष्णाची आहे. महादेवजी बोलतात, हेचे दाखविना तुझ प्रती म्हणून अभय दिदले हाती गोपीचा वेश तया प्रीती दिदला नेचेती निलकंठी. आणि त्यावेळेस महादेवाने सांगितलं, चल तोच भगवान श्रीकृष्ण तुला दाखवतो जो मला आवडतोय. म्हणून महादेवानं त्याच्या हाताला धरलं आणि गोपिकीचा वेश त्या नरसिंह मेहतेला धारण करायला महादेवांनी दिला असं सांगतात. घेऊन या त्याला उनी तोरी चालेली पाणी का पाणी रास मंडळी उनी चक्र पाणी वंदिला. आणि महादेव आणि नरसिंह मेहताच्या हाताला धरलं महादेवांनी आणि महादेव आणि नरसिंह मेहता दोघही निघाले वृंदावनामध्ये आले आणि भगवान परमात्मा श्रीकृष्णाला पाहिलं. काय झालं? ऐसे ऐकता वचना शंका धरी दिला विचक्षणा म्हणाला रास मंडळी कडोना गेला श्रीकृष्ण द्वापारी. आणि असं सांगितलं ग्रंथकर्त्यांनी. नरसिंह मेहतेला कृष्ण बघायचा होता, महादेवालाही कृष्ण बघायचा होता. महादेवाने नरसिंह मेहतेच्या हाताला धरलं, वृंदावनामध्ये नेलं, कृष्ण दाखवला. आता ऐकणारी लय हुशार आहेत लोक. त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की बाबा इथं तर असं सांगितलंय की कलियुग चालू आहे आणि भगवान श्रीकृष्ण त्यांचं कार्य संपूर्ण द्वापार युगामध्येच वैकुंठाला गेले. मग आता कृष्ण कसा दिसला सविस्तर सांगा. कलियुगी भक्त नरसिंह मेहता तिथे कालिहिली कृष्ण कथा आयश शंकरधरा चेता तरी व्रत कविता न म्हणावी. आणि श्रोत्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला ही भक्ती विजय चालू आहे, कलियुगात चालू आहे, कलियुगात भक्ती विजय आहे. मग या ग्रंथामध्ये नरसिंह मेहतेच्या चरित्रामध्ये कृष्णाची कथा लिहायची काय गरज होती? पण जरी इथं लिहिली असली तरी ती खोटं मानू नका, व्रथा मानू नका. समूळ कथन सांगतो ऐका. मथुरा गोकुळ वृंदावनी अद्यापि क्रीडतो चक्रपाणी भाविक भक्त त्याला गुणिया दिशी नैनी हरिलीला. ग्रंथकर्ते सांगतायत महाराज आज अयोध्येला जावा, राम दिसतोय. दिसला का नाही आपल्याला? आम्ही बघून आलोय रामाला, प्रत्यक्षात बघून आलोय, सगुण स्वरूप पाहिलंय रामाचं. तुम्ही आज जावा द्वारकेला, कृष्ण दिसतोय. कुठेही जावा, काशीला जावा, महादेव दिसताय. जरी ते वैकुंठाला स्वर्गाला कैलासाला गेले असले तरी जी भाविक लोक आहे, भाविक म्हणजे कोण? बहुत सुकृताची जोडी. ज्यांचं सुकृतात बरोबर आहे त्यांना आजही देवाचं दर्शन होत आहे. द्वारकेला गेले, आजही राधा कृष्णाचं पूजन द्वारकेला होतं आणि आजही देव द्वारकेमध्ये दिसतो असं ग्रंथकर्ते सांगतात. एकता भविष्योत्तरा पुराणे सोयी बोलली श्रेयास मुनी कलियोगे भक्त शिरोमणी त्यांची कथेने वर्णिली. आणि ही कथा कशामध्ये सांगितलंय? भविष्य उत्तर पुराण आहे. त्याच्या भविष्य उत्तर पुराणामध्ये भविष्यात होणाऱ्या कथा सांगितलेल्या आहे आणि व्यासांनी सांगितलंय. आज जरी तुम्ही द्वारकेला गेलात तरी सुद्धा कृष्णाचं दर्शन होतंय. रामायणामध्ये असंच सांगितलंय. आबा बालकांडाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये वर्णन आहे. अयोध्या नगर जी आहे ती 3 वेळा वैकुंठाला गेलंय, जिवंत गेलंय. पहिलं शिबी राजानं नेली, दुसरी रुक्मांगद राजानं नेली, तिसरी श्रीरामानं नेली आणि चौथ्याने ही मागुती. अयोध्या जाईल वैकुंठा प्रती आयशी वशिष्ठ दिकांची ख्याती. अयोध्या प्रती असे पै अजून 4थ्यांदा ही अयोध्या पूर्ण वैकुंठाला जाणार आहे. ही वशिष्ठ दिकांनी सांगितलंय, पण कधी जाणार आहे कालखंड सांगितलेलं नाही, पण जाणार आहे. तसं आज जरी तुम्ही द्वारकेला गेलात तरी देवाचं दर्शन होत आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. जैसे मर्यादा वेळा उल्लंघून प्रवेश न करी समुद्र जीवना तैसे कवीश्वराचे वदना झाल्या वाचून वदेना. आणि कवित्व आहे ते महाराज संताची वाणी आहे आणि संताची पायी
संतांनी जे बोललं ते सत्यत्वाला होत असतं, मग त्याला कालखंड लागत असतो. समुद्र जशी आपली मर्यादा सोडत नाही, समुद्र जसं किनाऱ्याच्या बाहेर पाणी मर्यादा शिवाय सोडत नाही, तसं ही कवींचं बोलणं पुढं खरं होणार आहे, पण त्याला कालावधी असतो असं या ठिकाणी बोलतात. विशेषल्या वाचून काळ न दंडी जीव कोणी ते विश्वेश्वराची आणि जवानी झाल्या वाचुनी वदिना. किंवा माणूस आहे महाराज आणि त्या माणसाचं मरणाचा समय येईपर्यंत काळ त्याला हात लावित नाही. आपण म्हणतो महाराज कधी कधी मरता मरता वाचलंय, माझं म्हणणं आहे वाचलं नाही, वाचवलंय आता तरी पूर्तीला येत. काळ मरण आल्याशिवाय काळ हात लावत नाहीये. तसं कालखंडानं का होईना, वेळेनुसार का होईना, कधी ना कधी कवीने लिहिलेले जे काही भविष्य असतं, कवीची वाणी असती, ते सत्यत्वाला येत असते असं सांगतात. ये दिनमान घटिकान होता पूर्ण नमावळी सुरे नारायण देवी चरित्र व्रतल्या वाचून कविते लेखन करीते. किंवा दिवस आहे आता आणि दिवस जो आहे त्या दिवसाचा दिवसमान संपल्याशिवाय सूर्य मावळत नाही, दिवसमान संपल्याशिवाय सूर्य मावळत नाही. तसं ही कवींनी जी काही लिहिलेली रचना आहे ती सत्यत्व आल्याशिवाय राहत नाही असं सांगतात. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.